तर इथे पार्किंगची व्यवस्था आहे. तर पार्किंगला आपली गाडी लावलेली आहे. तिथे पार्किंगचे 50 रुपये आहेत. दुचाकीसाठी ट्रॅव्हल्सची 200 रुपये, 3 चाकी 70 रुपये, 6 चाकी 400, कार 100 रुपये. तर आपण पण घेतलेली आहे. चला मग पुढे जाऊया आपण. लेट्स गो. आवाज येतो. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. दापोली ठिकाणी फिरायला आल्यानंतर दापोलीच्या बीचवर आपण फिरतोच, पण दुसऱ्या दिवशी कुठे फिरायचं हा प्रश्न पडतो. तर दापोली हर्णे रोडवर आसूद एक गाव आहे. त्या गावामध्ये केशवराजचं मंदिर आहे. विष्णू श्रीकृष्ण असं केशवराजेच म्हणजे त्यांची रूपं आहेत ती. तर त्या मंदिरात बघण्यासारखं असं आहे की त्या वाटेवर नारळी पोपळीची झाडं आहेत आणि खूप शांत, संयम, एकदम शांत अशी खूप मजा येते चढायला, मंदिरात जायला. तर तुम्ही कधी आलात तर या इथे. चला आपण जाऊया मंदिरात. हाय, हॅलो गाईज, माय नेम इज सहारा अँड माय नेम इज अस्मी. सो तुम्हाला आज आम्ही आलोय केशवराज मंदिरावर. काका पण आहेत. काका कुठे चाललात? बाग आहे सुपारीची. सुपारीची बाग आहे तुमची? अच्छा अच्छा, चालतंय. सकाळी यायला मिळालं नाही. हां हां, रोज येता बागेत? हां, आता एप्रिलपर्यंत सुपारी आता पीक असतं ना. हां हां, नोव्हेंबर टू एप्रिल. अच्छा. ते काका बघा इथे रोज येतात. एवढी व्यायाम होतो काकांचा पण. हो. पायऱ्यावर चढायला लागतात, उतरायला लागतात. चला काका, आम्ही चाललोय मंदिरात. चालेल. तर मित्रांनो, त्या पायऱ्या आहेत. रोज पायऱ्या अशा रोज सकाळ संध्याकाळ चढल्या तर कुठचाही व्यायाम करायची गरज नाही. चला, खूप मजा येते बघा. चला चला, या या लवकर पटापट. मित्र, येताना एक बॉटल पाण्याची घेऊन या. पाण्याची तहान लागते आपल्याला, पाण्याची गरज आहे. चला. तर गाईज, आता आम्ही बसलो थांबलो जाऊन झालं ना, फर्स्ट स्टॉप आहे आपला. आणि आम्ही पाण्याची बॉटल घेऊनच आलो, कारण का आम्हाला माहिती होतं इथे खूप पायऱ्या आहेत आणि आम्हाला दम लागेल. सो तुम्ही पण कधी आलात दापोलीमध्ये केशवराज मंदिरला तर पाण्याची बॉटल घेऊन यायला विसरू नका. तो मी पितो होता. चला, ठीक आहे ठीक आहे, पी. अखेर मंदिरापाशी आपण आलोय. 15-1 मिनटं लागली वरती यायला, पण खूप मस्त वाटलं. थकवा सगळा निघून झालाय. प्रसन्न वाटते थोडं मंदिराच्या शेजारी आल्यावर. तर गाईज, आम्ही आलोय आता मंदिरावर अखेर, आणि आता आपण आत जाऊया. तर
ते बघा तिकडे बघा आहे, तिकडे पण जाऊया. मी तुम्हाला एक सांगते की त्या गौमुखातून 12ही महिने पाणी येतं तसं, आणि ते गोडं पाणी आहे, त्यामुळे ते पण पिऊ शकतो. मित्रांनो, हे पाणी येतं आहे गोमुखातून, वर्षाचे 12 महिने पाणी चालू असतो. आणि तो एका वरती एक झाड आहे, त्या झाडाच्या बुंद्यातून पाणी हा चालू आहे. खूप गोड पाणी आहे. तुम्ही आलात तर कधी पिया, बाटली भरून घरी घेऊन जा. सुंदर पाणी आहे बघा, चव बघा, बिस्लरी पण काय त्याच्यापुढे फिकी आहे. खूप चांगलं. जय श्रीकृष्ण. वासुदेव. तर मित्रांनो, 2 मारुती आहेत बघा, एक उत्तरमुखी आहे, एक पूर्वमुखी. ओम नारायण मे वासुदेवाधीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. इथलं पाणी इतकं सुंदर आहे, तीर्थ आहे तीर्थ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. तर मित्रांनो नमस्कार. आपण ही दापोली तालुक्यातील आसूद गावात बसलेल्या केशवराज महाराज यांच्या मंदिरात आलो आहे. तर तुम्हाला हे ठिकाण माहीत होतं असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल तर आसूदला या दापोली हरणाई रोडवर हा गाव आहे. त्या गावात केशवराज मंदिर आहे. तर तुम्ही येऊ शकता. तुम्हाला यायला इथे चालत 15 ते 20 मिनिटं लागतात. खूप मजा येते. सगळ्या ट्रेस असतो तो निघून जाईल इथे आल्यावर. तर चला, तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तिथपर्यंत नवीन व्हिडिओची वाट पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केशवराज.